या सामन्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक खेळणारे खेळाडू पाहायला मिळतील एकमेकांच्या विरोधामध्ये. फलंदाजी करणाऱ्या धाडसकल गोवा क्रिकेट टीमने या अगोदरचा सामना शेवटच्या चेंडूवरती जिंकला. शेवटपर्यंत ती लढत आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल, टाळ्यांचा गजर नक्की झाला पाहिजे. दुसऱ्या सेमीफायनलचा पहिला बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, सुंदर फटका, चेंडूला पाठवले कव्हरला, बॉर्डर लाईनच्या बाहेर, लाजरी चौकार. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट विशाल शहाच्या बॅट मधून आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 4, बिनबाद 4. विशाल शहाने आपलं खातं ओपन केलंय. 4 धावांनी प्रतिस्पर्धी टीमला धोक्याचे पूर्व संकेत दिलेत. आखूड टप्प्याचा बॉल होता, खराब लेंथ वरचा, गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या अप्पाली कनगुटकरचा, आणि त्या खराब बॉलला त्याची योग्य जागा विशाल शहाने दाखवली आहे. विशाल तयार, मॅजिकल पॉवर प्ले, स्वीप करायचा आहे, खूप लांब पाय टाकलाय, आडवे बॅटने खेळलाय, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये खूप मोठी आहे गॅप, सुई मधून धागा व्हावा अशा पद्धतीचा फटका, बॉर्डर लाईनच्या बाहेर फरार, चौकार. चौकारांची बोली भाषा विशाल शहाने आपल्या बॅट मधून दाखवली आहे. प्रेक्षकांना आता मात्र प्रश्न पडला असेल की विशाल शहाने आपल्या बॅटला फक्त 4चाच पाडा शिकवलाय का? टीमची धावसंख्या 8. अपाली तयार, यावेळेला चांगला बॉल, थोडीशी फ्लाईट दिली आहे, अक्रॉस लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न विशाल शहाचा चकलाय. चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने, डॉट बॉल. 3 महत्वाचे बदल क्षेत्ररक्षण करणाऱ्या ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम मध्ये आजच्या दिवशी तुम्ही पाहताय. करण मोरे देखील आज ऍड झालाय. यावेळेला एक चोरटी धाव जलद गतीने, एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते आहे. 9 धावा, बिनबाद 9. आतापर्यंत पहिल्या षटकातल्या 4 चेंडूचा खेळ संपलाय. सुंदर नेत्रदीपक आयोजन, नीटनेटकं नियोजन याच्या जोरावरती फ्लड लाईट्स देखील खूप चांगल्या प्रतीच्या तुम्ही पाहताय. लख प्रकाशामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम, तितकीच चांगली आउटफील्ड, विकेट देखील खूप चांगलं बनवलंय. हे मातीचं विकेट आहे आणि या विकेटवरती खेळण्याची एक वेगळी मजा, वेगळा अनुभव खेळाडूंना येतोय. गोलंदाज अपाली तयार, मॅजिकल षटकामध्ये लाजरी षटक तुम्ही पाहताय. यावेळेला गॅप आहे, क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये शर्यत, अखेरच्या क्षणी चेंडू ही शर्यत जिंकतोय. भाग मिल्का भाग, चेंडू फरार, चौकार. 4 धावांनी टीमची धावसंख्या. प्रथमेशने उर्फ नानाने आपलं खातं ओपन केलंय. ज्या प्रथमेशला आपण ISPLच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, त्याच्याच नेतृत्वाखाली खूप मोठी स्पर्धा, पहिली स्पर्धा जिंकण्याचा बहुमान प्रथमेशला, नाना पवारला मिळाला. सावर्डेचा हा खेळाडू मुंबईमध्ये देखील स्थायिक आहे आणि त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. त्याने आपलं खातं ओपन केलंय. धावसंख्या पुढे गेली आहे 13. ना कुछ 13 है ना कुछ मेरा है. पुढचा बॉल अपालीचा, अपालीला कमबॅक करावं लागेल. चुकीचा फटका खेळलाय का पाहावं लागेल. बॅटची वरची कडा घेतले का, क्षेत्ररक्षक आहे यष्टिरक्षकाच्या मागे, क्षेत्ररक्षकाचा चेंडू सोबत जमलाय मेळ. व्यक्तिगत 4 धावांवरती प्रथमेश उर्फ नानाचा संपलाय खेळ. पहिला धक्का नाना पवारला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. 13 धावांवरती 13 हा अशुभ आकडा मानला जातो क्रिकेटमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज मैदानात बंटी बेद्रिके दाखल झालाय. त्याच्याकडनं खूप मोठ्या आहेत अपेक्षा. बंटी बेद्रिकेला आता मात्र मैदानावरती स्थिर स्थावर व्हावं लागेल. या मॅच मध्ये खूप मोठा सामना आहे. हा सामना हरणं कोणालाही पसंत नसेल.
इस मैच में हारना मतलब हाथ आया लेकिन मुंह नहीं आया, अशा पद्धतीचा हा सामना दोन्ही संघ जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतील. तेरा धावांवरती पहिला धक्का, नाणेफेकीचा कौल जिंकला. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय झाला, फलंदाजीसाठी आमंत्रित केले. धाडसकल गोवा क्रिकेट टीमला फ्रेंडशिप चेंडूवन क्रिकेट टीमचा प्रवास अंतिम फेरीपर्यंत पोहोचलाय आणि फ्रेंडशिप चेंडूवन क्रिकेट टीमला कडवं आव्हान देण्यासाठी कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल त्यासाठीची आहे ही महत्वाची लढत. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले लगेचच घेतलाय, त्यामुळे केवळ 3 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल सर्कलच्या बाहेर सीमा रक्षक म्हणून. आणि या षटकात धावा कुटण्याचा मोठा प्रयत्न विशाल शाह आणि बंटी बद्रिकेचा असेल. अमोल अपाली कलंगुटकर यांच्या विकेटसाठी समीर नाईक वजरीम क्रिकेटर्स यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्राप्त होत आहे. अभिनंदन अपाली कलंगुटकर. धन्यवाद समीर नाईक वजरीम क्रिकेटर्स. गोलंदाज तयार. चांगला बॉल, थोडीशी फ्लाइट दिली आहे, धीम्या गतीचा बॉल प्लिक केलाय, मनकाटाच्या साहाय्याने चेंडूला टर्न केले विशाल शहाने. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा नक्की ऍड होतील. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय ज्या गोलंदाज सागर कांबळीला लांजा रत्नागिरी लांजा सारख्या छोट्याशा गावामधून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणारा हा कोहिनूर हिरा बघता बघता रत्नागिरी आणि त्यानंतर मुंबईच्या एसपी संघामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तो सागर कांबळी यावेळेला समोर खेळलाय, मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू बोर्डलाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय, मात्र तो आपल्या टीम साठी 2 धावा वाचवू शकला नाहीये. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 17. एबीडी चा जर्सी क्रमांक 17. क्रिकेटमध्ये हा देखील आकडा अशुभ मानला जातो, मात्र हाच आकडा आपल्या पाठीवरती घेऊन एबीडी मिरवला होता आणि त्याने खूप मोठे रेकॉर्ड्स केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. गोलंदाज तयार. चांगला बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. याही वेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आपल्या टीम साठी क्षेत्ररक्षकाने नक्की 4 धावा वाचवल्यात. रजत आहे क्षेत्ररक्षक, रजत कुडाळकर. क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी करूनच धावा बनवल्या जात नाहीत, तर चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर ज्या तुम्ही धावा वाचवता त्या देखील धावा तुमच्या खात्यावरती नक्की वाढतात आणि तेच काम इथे केलंय रजत कुडाळकरने. आपल्या टीम साठी नक्की 4 धावा त्याने वाचवलेत. यावेळेला आडव्या बॅटने स्वीप करायचा, झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न विशाल शाहचा असफल ठरला. सटीक लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी सागर कांबळीची. आतापर्यंत 6 धावा त्यांनी खर्च केल्यात, 1 षटक 4 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 19. एका गड्याच्या मोबदल्यात सेमीफायनलचा सामना, महत्वाचा सामना या स्पर्धेच्या दृष्टीने. समोर खेळण्याचा प्रयत्न व्हिजोन मध्ये लॉंग ऑन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑनला 1च धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. विशाल शाहची खेळी देखील आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिली आहे. सुरुवातीला तो शांत फलंदाजी करतो आणि ज्यावेळेला त्याची नजर चेंडूवरती बसते त्यावेळेला त्याच्याकडून मोठे फटके येतात. 1.5 षटकाचा खेळ संपलाय, फलकावरती धावा 20 आहेत. ठीकठाक धावसंख्या या विकेटच्या दृष्टीने आपण पाहतोय. 50 ते 55 धावा बोर्डवरती असणं खूप गरजेचं आहे, कारण सेमीफायनलच्या सामन्याचा प्रेशर वेगळाच असतो. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅनला 1च धावा ऍड केली जाईल. एकेरी दुहेरी धावा वाढवत ठेवलेत. बूंद बूंद से सागर बनता है या उक्तीप्रमाणे इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश. 21 धावा 2 षटकांचा प्रारंभीच्या पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम फिल्डिंग करत असताना नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर धाडसकल गोवा क्रिकेट टीम बॅटिंग करत असताना 2 षटकामध्ये 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली ही क्रिकेट स्पर्धा लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ भव्य दिव्य डे नाईट ओरम प्रीमियर लीग चा आनंद आपण सगळेजण घेतो.
रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव चे आयोजक भाई नरे शैलेशजी लोके यांनी देखील या स्पर्धेला पुन्हा एकदा शुभेच्छा कळवलेत. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आनंदवाडी देवगडच्या आयोजनामध्ये ज्यांचा मोठा सहभाग असतो ते उत्तमजी मुनगेकर, त्याच पद्धतीने त्यांच्या समवेत बाबू भांडे, त्यांची देखील एक स्पर्धा असते, ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. कणकवलीवरून ग्रामसेवक विशाल वरवडेकर आणि आमचे मित्र अमर तावडे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचेही मनापासून धन्यवाद. त्यांनीही शुभेच्छा दिलेत. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाजीच्या मोर्चावरती सुहास पवार, ज्या 3 खेळाडूंची आपण चर्चा करत होतो आजच्या दिवसामध्ये बदल केलेल्या, त्यामधला हा सुहास पवार आहे. यष्ट्यांच्या मागे तुम्ही बघताय करणला, हा देखील खेळाडू आजच्या दिवशी आजच्या रजनीमध्ये या संघामध्ये ऍड झालाय. सुहास फिरकीचा जादूगर, ऑलराऊंडर खेळाडू, मॅन फ्रॉम कल्याण, गोलंदाजी मार्कवरती. चांगला बॉल, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट इथे दाखवलाय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने. सुंदर फटका बंटी बद्रिकेचा. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या पुढे सरकते 22 एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावसंख्या ठीकठाक आहे, केवळ एकच गडी बाद झालाय. त्यामुळे येणाऱ्या षटकानंतर बहुधा आक्रमण होईल, कारण सामना 3 षटकांचा आतापर्यंत आपण 3ऱ्या षटकामध्ये आहोत आणि 6 षटकांच्या लढतीमध्ये सुरुवातीची जी 3 षटकं असतात ती थोडीशी संत फलंदाजी, चेंडूवरचं जे फर असतं ते जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ग्राउंड शॉट, जमिनीलगतचे फटके जास्तीचे पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सचा इथे प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप कोर पॉइंटला. एकच धाव विशाल शहाच्या खात्यामध्ये जाईल. विशाल शहाचं योगदान जर तुम्ही पाहिलं तर 10 चेंडूमध्ये आतापर्यंत 17 धावा त्याने बनवल्यात. बंटी बद्रिकेने 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात. सुहास पवारने 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केलेत. 2 षटक 2 चेंडूचा खेळ संपलाय. 23 धावा फलकावरती आहेत. कट करण्याचा प्रयत्न, धीम्या गतीचा बॉल, बॅटनी बॉल मध्ये अजिबात संपर्क नाहीये. चेंडू यष्टिरक्षक करणच्या गोदीमध्ये. करण मोरे, छोटा पैकेज बड़ा धमाका, हाइट छोटी लेकिन फाइट बहुत बड़ी देने वाला खिलाड़ी, विकेटों के पीछे. गोलंदाज तैयार. रिवर्स फटका, लाजवाब. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, संजीवनी, लाजरी चौकार. देख के मौका मारा चौका. कमजोर चेंडू सुहास पवारचा आणि त्या कमजोर चेंडूवरती केले आक्रमण. अल्टीपल्टी शॉटने चेंडूला पाठवले बंटी बद्रिकेने बॉर्डरी लाईनच्या बाहेर चौकारासाठी. ऑफस्टिकच्या बाहेर यावेळेला फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एकच धाव बंटी बद्रिकेच्या खात्यावरती लिहिली जाईल. टीमची धावसंख्या वृद्धिंग झाली आहे 28 धावा. 2 षटक 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 28 धावा फलकावरती आहेत. विशाल शहाचं योगदान 17चं आहे. बंटी बद्रिके खेळतोय 7 धावांवरती. सुहासचा पुढचा बॉल, लेंथ बॉल, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. विशाल शहाचा बॅटनी बॉल मध्ये अजिबात संपर्क नाहीये. ही खासियत आहे सुहास पवारची. चेंडू टर्न करणं ही त्याची हातोटी आहे आणि तेच काम बोटांची जादू मध्ये दाखवताना सुहास पवारला आपण पाहिलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या सांगते अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हा धावफलक धाडसकल गोवा क्रिकेट टीमचा ध्रुव पारसी गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. येणाऱ्या 3 षटकात किती धावांचं लक्ष दिलं जाईल ध्रुव पारसी गोवा क्रिकेट टीमच्या समोर आणि किती धावांपर्यंत रोखलं जाईल धाडसकल गोवा क्रिकेट टीमला सांगण्यासाठी होईल कॉम्बॉक्स मध्ये बदल. मायक्रोफोनवरती ऐकूयात आमचे सहकारी समालोचक निखिल भरतू यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद अमोल सर. मनपूर्वक हार्दिक स्वागत पुनश्च एकदा सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचे. आपण सामना पाहताय सेमीफायनल 2चा सामना आपण पाहताय मैदानावरती. मेगा सेमीफायनलचा सामना. दुसरा संघ कोणता मेगा फायनल सामन्यात प्रवेश करणार याची निश्चिती करणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. पहिल्या 3 षटकांचा खेळ हा होतोय समाप्त. 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग
ओरम डे नाईट क्रिकेट स्पर्धा थरार आपण पाहताय दुसरा सेमीफायनलचा सामना पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त मैदानावरती 28 धावा या धावफलकावरती स्ट्राईक वरती निश्चितच बंटी बद्रे आपल्याला पाहायला मिळतोय 5 चेंडूंचा सामना करत 7 धावा या धावफलकावरती विशाल शहा 11 चेंडूंचा सामना करत 17 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध बाजूने निश्चितच नवीन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळेल बघावं लागेल येणारे चेंडू असतील 18 चेंडूत कितपत धावा निघतायत मैदानावरती आणि कितपत धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघासमोर दिलं जात आहे हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल स्ट्राईक एंड वरती बंटी बद्री त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानावरती बंटी बद्रिके स्ट्राईक एंडच्या दिशेने पहिला चेंडू असेल 34 षटक हे प्रगतीपथावर यावेळेस देखील लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून दंडित केला जाते 7-7 बाईच्या स्वरूपात एकेरी धाव म्हणजे या चेंडूवर असतील 2 धावा आणि 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक 30 धावा या धावफलकावरती सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत स्ट्राईक एंड वरती फलंदाज विशाल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण धाव घेण्याची तमाम शंका ही दूर केली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू हा निर्धाव मागचा चेंडू त्या ठिकाणी निश्चितच थोडीशी दिशा भटकली होती गोलंदाजानं मात्र यावेळेस योग्य लाईन लेनचा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज सागरच्या माध्यमातून येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील हे पाहावं लागेल मैदानावरती 30 धावा या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यावरती निश्चितच पाहायला मिळतोय मैदानावर यावेळेस देखील फटका खेळलाय काऊ कॉर्नर क्षेत्रात चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक आहे वन बाउन्स गॅदर केला जाईल सीमारेषेजवळ रोखला जातोय तोपर्यंत मात्र एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळतायत आणि सांघिक धावफलक 2 धावेनिशी परावर्तित पाहायला मिळतोय सांघिक धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 32 धावा या धावफलकावरती 32 धावा या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 2 चेंडूंचा खेळ समाप्त निर्धारित 6 षटकांचा सामना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देखील सज्ज यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त करणारा चेंडू फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतोय पंचांचा इशारा त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपात येतोय आणि पुन्हा एकदा एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक वधारिक येतोय पोहोचतोय सांघिक धावफलक 33 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त सागर कांबळी गोलंदाजी मार्गवरती सज्ज 12 धावा आतापर्यंत खर्च केला जात आहे रिव्हर्सचा फटका सुंदर फटका मैदानावरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप पॉइंट क्षेत्रात फंबल होतोय ज्या ठिकाणी एकेरी किंवा दुहेरी धाव होऊ शकले असते गच्चा क्षेत्ररक्षणामुळे निघते चौकार आणि सांघिक धावफलक 4 धावेनिशी वधारी घेतोय तब्बल पोहोचतोय सांघिक धावफलक 37 धावा या धावफलकावरती फटका चांगल्या प्रकारचा होता बंटी बद्रिके याच्या बॅट मधून आतापर्यंत बघितलं गेलं तर विशाल्याच्या माध्यमातून 14 चेंडू आणि 19 धावा त्याच्या बॅट मध्ये निघतायत मात्र दुसऱ्या बाजूने बघितलं गेलं बंटी बद्रिके याच्या बॅट मधून 6 चेंडू 11 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत निघतायत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सागर सज्ज होईल यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेने कट केला जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय एकेरी धाव तोवर मात्र निघते मैदानावरती आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक 38 धावा या धावफलकावरती 4थ्या षटकाची सांगता करणारा चेंडू पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाज सागर याच्या माध्यमातून स्ट्राईक एंड वरती विशाल शहा आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जोरदार फेकी स्ट्राईक एंडच्या दिशेने त्या ठिकाणी पाहायला मिळते चांगल्या प्रकारची फेकी त्याचसोबत चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा आता या चेंडूवरती घेतल्या जात आहेत सांघिक धावफलक 40 धावा 4 षटकांचा खेळ समाप्त मैदानावरती पाहायला मिळतोय उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी राखत 40 धावा या धावफलकावरती प्रेक्षक देखील आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती आज तोबा गर्दी प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळते या स्पर्धेचा मेगा फायनल सामना थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल तत्पूर्वी हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो कोणता दुसरा संघ असेल मेगा फायनल सामन्यात प्रवेश करणार याची निश्चिती करणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय
12 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल मैदानावर. या पहिल्या इनिंग मधील बघावं लागेल कितपत धावांपर्यंत मजल मारली जाते, ती म्हणजेच धाडसकळ गोवा संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गवरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड करून सुहास पवार हा गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईक एंड वरती बंटी बद्रिके. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय, वेगवान फटका, जोराने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, मात्र चेंडू त्या ठिकाणी उल्लंघन करतोय सीमारेषेचा. लॉंग स्टॉपच्या दिशेने फटका, सुरेख फटका, जमिनीलगतचा फटका बंटी बद्रिके याच्या बॅट मधून आणि सांघिक धावफलक पोहोचतोय तब्बल 44 धावा या धावफलकावरती. स्वागत केलं जात आहे गोलंदाजाचं चौकारणीशी बंटी याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार, थोडासा दबाव असेल आता मात्र गोलंदाजावरती. येणारे 5 चेंडू हे कशा प्रकारे हाताळले जातील हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहत आहे मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील लेग साइडच्या दिशेने फटका, पहिली धाव जोरात पूर्ण वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती. का दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, तेवढी जोरात फेकी स्ट्रायकिंगच्या दिशेने. जर डायरेक्ट हिट झाली असती तर निश्चितच 19-20 मैदानावरती झाला असता, धावबादचा देखील धोका उद्भवू शकला असता. मात्र सुरेख त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते आणि 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावरती. 46 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त. गोलंदाजी मार्गवरती सुहास पवार दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्रीनवर देखील आपण पाहू शकता जे प्रेक्षक आज मॅच पाहण्यासाठी आले ते आपल्याला पाहायला मिळत आहेत स्क्रीनवरती. पुन्हा एकदा यावेळेस देखील रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्नच राहतोय. रिव्हर्सचा फटका लागला तर आबाद नाही तर बरबाद करणारा फटका. यावेळी बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. ही निर्धाव चेंडूची होते गणना. सांघिक धावफलक जैसे ते म्हणजे 46 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या बदल्यात. यावेळेस देखील फटका, इनसाइड आउटचा फटका, डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. जोराने चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाचा, मात्र योग्य वेळी त्या ठिकाणी रोखलं जात आहे, माघारी पाठवलं जात आहे योग्य वेळी. जर दुसरी धाव घेण्याचा धोका निश्चितच धावचीत होण्याचा धोका उद्भवू शकला असता, जर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर निश्चितच योग्य वेळी त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे. सांघिक धावफलक एकेरी धावेनिशी वधारी घेतोय 47 धावा या धावफलकावरती. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगात पूर्ण, जोराने क्षेत्ररक्षक चेंडूवरती. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याची तमाम शंका त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून दूर केली जाते. सांघिक धावफलक देखील एकेरी धावेनिशी पुन्हा एकदा वधारी घेतोय 48 धावा या धावफलकावरती. 5वं षटक हे प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा खेळ हा होतोय समाप्त. अंतिम चेंडू असेल या 5व्या षटकातील, सांगता करणारा चेंडू या 5व्या षटकाची. आतापर्यंत निश्चितच 15 धावा या खर्च केल्या जात आहेत. दुसरं षटक हाताळताना सुहास पवार आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. अंतिम चेंडू, सांगता करणारा षटक या षटकाचं आपल्याला पाहायला मिळतोय. सांगता करणारा चेंडू सुहासच्या माध्यमातून. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होईल सुहास. स्ट्राईक एंड वरती बंटी बद्रिके आपल्याला पाहायला मिळतो. विशालच्या माध्यमातून 16 चेंडूंचा सामना करत 22 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत, तर बंटी बद्रिके याच्या माध्यमातून 11 चेंडूंचा सामना करत 19 धावा या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक, थोडंसं फंबल, मात्र कोणतंही नुकसान नव्हतं. योग्य वेळी त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू कलेक्ट केला जातोय. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका पुन्हा एकदा दूर केली जाते. निघते अवघी एकेरी धाव. 49 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. अंतिम षटकाचा खेळ असेल बाकी. बघावं लागेल अंतिम हाणामारीच्या षटकात कितपत धावा निघतील. अंतिम फेरीत पोहोचलेला फ्रेंडशिप चेनवण संघ आपल्यासाठी मितांश गारमेंटच्या वतीने आकर्षक टी शर्ट आहेत. फ्रेंडशिप चेनवण संघाचा कर्णधार सोहेल आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर येऊन या टी शर्टचा आपण स्वीकार करावा. मितांश गारमेंटच्या वतीने आपल्यासाठी अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांसाठी आकर्षक टी शर्ट, जी टी शर्ट घालून आपण मैदानावर खेळणं प्रवेश करणं अनिवार्य आहे. आणि त्यासाठी सोहेल शेख अंतिम फेरीत पोहोचलेल्या पहिल्या संघाचे कर्णधार फ्रेंडशिप चेनवण आपल्याला विनंती, आपण त्वरित व्यासपीठावर येऊन आपल्या टी शर्टचा स्वीकार करावा.
मितांश गारमेंटच्या सर्वेसर्वा राखी वाडके मॅडम आणि उमेशजी वाडके साहेब यांच्या शुभ हस्ते ही टी शर्ट फ्रेंडशिप चेनवण संघाला वितरित होतील. निखिल. अंतिम 6 चेंडू, शेवटचं षटक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध बाजूने गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. गोलंदाज स्ट्राईक एंड वरती बंटी बद्रिके आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमीर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिम हाणामारीचं षटक. गोलंदाजी मार्गवरती आमिर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक येतोय जोराने चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. काम तमाम. फलंदाजाचा अतिशय सुंदर फेकी. थेट लॉंग ऑन क्षेत्रातून थेट नॉन स्ट्राईक एंड च्या दिशेने फेकी पाहायला मिळते मैदानावरती आणि सांघिक धावफलक स्थिरावतोय. एक दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यात 49 धावा या धावफलकावरती. चांगल्या प्रकारची फेकी. फ्रेंडशिप चेनवण कर्णधार आपण येऊन आपल्या टी शर्टचा स्वीकार करावा. मैदानावर अनेक मान्यवर आहेत आणि यामध्ये SSS ट्रॉफी अर्थात सातेरी कर्लीची स्पर्धा, सातेरी कर्लीचे अनेक सदस्य या मैदानावर उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भगवती आंबरडचे सदस्य मैदानावर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. MGP चषक कुंडई गोवाचे काही मान्यवर उपस्थित आहेत ज्यांची स्पर्धा आहे 22 ते 26 जानेवारी. MGP ट्रॉफी दुसरं पर्व. या स्पर्धेसाठी सुद्धा आमच्या लाजरी शुभेच्छा. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका घेण्याचा प्रयत्नच राहतोय. पायावरती चेंडू आदळतोय. पंचांचा देखील लेग बाईटचा इशारा येतो. एकेरी धाव चोरली जाते फलंदाजांच्या माध्यमातून आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक देखील वधारी घेतोय. 51 धावा धावफलकावरती. या 6व्या आणि अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. नवीन बॅटर विकी आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने. बघावं लागेल विकीच्या माध्यमातून कशा प्रकारे येणाऱ्या 4 चेंडूंचा हा सामना केला जाईल. गोलंदाजी मार्गवरती अमीर गडेकर आपल्याला पाहायला मिळतो. 1 गडी तर गारद केला जातोय. पुन्हा एकदा 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. बघावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील लेग साइडच्या दिशेने फटका. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव तर निघते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडच्या फलंदाजाचा लक्ष त्या ठिकाणी नव्हता. मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या नादात माघारी या ठिकाणी परतताना पाहायला मिळतोय आणि तिसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 गेड्याच्या मोबदल्यात 51 धावा या धावफलकावरती. दुसरा धावबादच्या स्वरूपात हादरा पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या धाडसकळ गोवा संघाला. विकी आपल्याला पाहायला मिळतोय माघारताई. माफ करा, 52 धावा या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. विकी हा फलंदाज माघारी परतल्यावर नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. राज हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने सज्ज होईल. 52 धावा या धावफलकावरती. अंतिम 3 चेंडू. सेट बॅटर बंटी बद्रिके अजूनही स्ट्रायकिंगच्या दिशेने सज्ज. 14 चेंडूंचा सामना करत 21 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. बघावं लागेल येणाऱ्या 3 चेंडूंच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. गोलंदाजाचा बचावात प्रयत्न असेल का पुन्हा एकदा बघावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुन्हा एकदा बंटीच्या माध्यमातून समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक फलंदाज धाव चोरण्याचा प्रयत्न भागात पडतोय. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. झेल देखील होऊ शकला असता मात्र झेल सुटतोय. मात्र नॉन स्ट्राईक एंडवर गेलेला नवीन फलंदाज राज माघारी परतताना पाहायला मिळतोय. 4था हादरा सांघिक धावफलक जैसे ते म्हणजेच
52 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. कुणाल तारेकर हा फलंदाज नॉस्ट्राईक यांच्या दिशेने सज्ज होईल मैदानावरती. 4 गडी बाद 52 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल धाडसाकळ गोवा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र बंटी बद्रिके अजूनही स्ट्रायकिंगच्या दिशेने सेट बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून निघतायत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. बघावं लागेल 2 चेंडूत कितपत धावा निघतायत. जर एक मोठा फटका निघाला तर निश्चितच एक फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल असेल धाडसाकळ गोवा संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्र चेंडूचा प्रभाव क्षेत्ररक्षक चेंडू रोखण्याचा प्रयत्न निश्चितच पायाने चेंडू रोखला जातोय. एकेरी धाव पूर्ण दुहेरी धाव देखील वाटचाल 2 धावा देखील पूर्ण केली जाते आणि सांघिक धावफलक 54 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 गड्याच्या मोबदल्यात 54 धावा या धावफलकावरती. या इनिंगची सांगता करणारा चेंडू गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होईल. सांगता करणारा चेंडू स्ट्रायकिंगच्या दिशेने बंटी बद्रिके आपल्याला पाहायला मिळतोय. 16 चेंडूंचा सामना करत 23 धावा त्याच्या बॅट मधून निघतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव तर वेगात निघाली आहे का दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण होतोय. बॅकअप होतोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोवर मात्र दुसरी धाव देखील पूर्ण पाहायला मिळते मैदानावरती. सांघिक धावफलक 2 धावेनिशी वधारी घेतोय. 56 धावा धावफलकावरती. निर्धारित 6 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि सांघिक धावफलक 56 धावा या धावफलकावरती. अतिशय बहारदार फलंदाजी 25 धावांची 17 चेंडूंचा सामना करत 25 धावा बंटी बद्रिके याच्या बॅट मधून 25 धावा निघतायत. साथ दुसरा फलंदाज विशाल याच्या बॅट मधून देखील बहारदार फलंदाजी 17 चेंडूंचा सामना करत त्याच्या बॅट मधून देखील 22 धावा निघतायत. याच्या जोरावर तब्बल 56 धावांचा टप्पा गाठला जातोय तो म्हणजे धाडसाकळ गोवा संघाच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी विरुद्ध संघाला म्हणजेच दुसऱ्या संघाला तरुण भारतचे पूर्व भारतचे गोवा संघाला आवश्यकता असेल ती म्हणजे 57 धावांची. 36 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळात काय घडतंय, कशा प्रकारे होते फलंदाजी, कशा प्रकारे होते गोलंदाजी हे सांगण्यासाठी देखील मायक्रोफोन वरती बदल होईल. जाऊया ऐकूया आवाज राजा सामंत सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मैदानावर उपस्थित आहेत पत्रकार प्रमोदजी ठाकूर सर. प्रमोदजी ठाकूर आपल्याला विनंती आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं. आदरणीय प्रमोदजी ठाकूर. दैनिक लोकमतचे रजनीकांत कदम हे सुद्धा मैदानावर उपस्थित आहेत. रजनीकांत कदम. दैनिक रत्नागिरी टाइम्सचे रवी कावडे. दैनिक पुढारीचे काशीराम गायकवाड, प्रमोद भाडगुत. दैनिक सकाळ अजय सावंत. दैनिक प्रहारचे विलास कुडाळकर. आकाशवाणीचे बंड्या जोशी. लोकमतचे रजनीकांत. या सगळ्या पत्रकारांचं आम्ही मनपूर्वक लाजरी स्वागत करतोय. तुम्ही सर्व पत्रकारांनी आपापल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला प्रसिद्धी दिली आणि त्यामुळे लाजरी चषक जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला. अनेक यूट्यूबचे पेज होल्डर इथे उपस्थित आहेत. तात्यांचा मालवण या यूट्यूब चॅनलचे सर्वा मनोज मयेकर उर्फ लारा मैदानावर उपस्थित. मनोज तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. दैनिक तरुण भारतचे पद्माकर वालावलकर आपलंही मनपूर्वक लाजरी स्वागत. हॅलो हॅलो. काका कालेलकर आपलंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हेलो. सीधे मैदान के ऊपर ले चलता हो. पहले बल्लेबाजी करते हुए धाडसकल गोवा टीम ने मितांश गारमेंटच्या सर्वा राखी वाळके मॅडम आणि उमेशजी वाळके मॅडम यांनी प्रायोजित केलेली अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघाची टी शर्ट वितरित केली जात आहेत. फ्रेंडशिप चेनवण संघासाठी
कर्णधार सोहेल शेख आणि बबल नाईक. छोटा पटाका बडा धमाका हे दोन आहेत. छोटे पटाका बडा धमाका हे टी शर्ट स्वीकारतायत सन्माननीय राखी उमेश वाळके मॅडम आणि उमेशजी वाळके सर यांच्या शुभ हस्ते. मितांश गारमेंटच्या मालक सौभाग्यवती राखी उमेश वाळके मॅडम यांच्या शुभ हस्ते ही टी शर्ट फ्रेंडशिप चेनवण संघाला वितरित होत आहेत. धन्यवाद. सोहेल मितांश गारमेंट टी शर्टच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. आपल्यासाठी पाहिजे त्या डिझाईनची आणि वेगवेगळ्या क्वालिटीच्या कापडाची टी शर्ट अगदी सांगितलेल्या वेळेत आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी नाव लक्षात ठेवा. मितांश गारमेंट. 12वा खेळाडू लवकर पाठवा. अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री कक्षात. दिनार देवेंद्र यांच्याकडून या आयोजनासाठी 1000 रुपयांची देणगी प्राप्ती होत आहे. लाजरी सदस्य दिनार देवेन शिरसाट आपले मनपूर्वक लाजरी आभार. राजा सर. हेलो, सीधे मैदान के भीतर ले चलता हूं. प्रतियोगिता का दूसरा सेमीफाइनल मुकाबला मैदान के ऊपर चालू है. पहले बल्लेबाजी करते हुए धारसकल गोवा टीम ने 56 रन बनवाए हैं. तो सेकंड इनिंग में ध्रुव पार से गोवा टीम को 30 गेंदों के ऊपर 58 रनों की बात जीत हासिल करने के लिए मायने रखती है. मैदान के ऊपर 2 ओपन बल्लेबाज आहिस्ता आहिस्ता जाते हुए. तो ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर रोहित और रजत, टेनिस क्रिकेट जगत के दोनों भी चाहबाज ओपन बल्लेबाज, कई प्रतियोगिता के दौरान ध्रुव पारसे का प्रतिनिधित्व करते हुए संयम और दिलेरी बरकरार रखकर बेहतर ओपन की शुरुआत करके दी है. आज जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी संयम बरकरार रखकर दिलेरी रखकर साबित करनी चाहिए, क्योंकि दोनों भी ओपन बल्लेबाजों की बल्लेबाजी के ऊपर टीम की बात निर्भर करती है. 57 रनों का पीछा करना है. 30 गेंदे जीत हासिल करने के लिए 57 रनों की जरूरत. छत्तीस गेंदों के ऊपर 58 रनों की बात मायने रखती है. छत्तीस गेंदों के ऊपर 58 रन जीत हासिल करने के लिए मायने रखते हैं. पहले ओवर की पहली गेंद लेकर विजय पवार कमेंट्री कक्ष की तरफ से अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद. उनकी गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर रजत कुड़ालकर. ऑफ पिच के बाहर की गेंद काउ कॉर्नर के तरफ खेला है. काफी देर तक हवा में क्षेत्ररक्षक मौजूद है, वहां पर दौड़ लगाते हुए बैकअप करने का प्रयास किया. सीधी गेंद गेंदबाज के दस्तानों पर सुपुर्द करते तब तक 2 रन भागकर पूरा करने का मौका था. 2 रन की सहयोग से रजत कुड़ालकर ने खुद का खाता खोला है, टीम का खाता खोला है. स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 2 रन. लंबा सफर तय करना है, लेकिन पूरा दावित्व दांव पर लगाते हुए बल्लेबाजी करनी होगी दोनों भी ओपन बल्लेबाजों को. ऑफ पिच के बाहर की गेंद कवर के दिशा के ऊपर खेला है. कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग. तराना बजाते हुए गेंद सीमा रेखा के बाहर चली गई. 4 रन के लिए 4 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 6 रन बिना कोई विकेट खोते हुए. कितना बढ़िया शरीर का संतुलन, कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग. उससे भी बेहतर निगाहें, जैसी कि अर्जुन की निगाहें. इतने बड़े प्रतियोगिता के दौरान दिलेरी दिखाकर संयम बरकरार रखकर बल्लेबाजी करना आसान बात नहीं होती. फिर भी रजत की तारीफ करनी होगी. लाइन से भटक गए. जो फैसला
अंपायर देंगे वही फैसला अंतिम माना जाएगा, क्योंकि दोनों भी अंपायर तजुर्बा लेकर मैदान के भीतर अपनी जिम्मेदारी निभा पा रहे हैं। चाहे किशोर भगत हो, चाहे मंगेश धुरी हो, चाहे उत्तम मोटे हो, अंपायर ने यहां पर जांचा परखा और आखिरकार नो बॉल घोषित की, और नो बॉल होने की वजह से फ्रीट का सुनहरा पल रजत कुडालकर को। विजय पवार, चिंतन करना होगा, मनन करना होगा। उनके पास काबिलियत है, लेकिन कागज के ऊपर दिखने वाली काबिलियत सच में उतारनी चाहिए, क्योंकि उनकी गेंदबाजी के ऊपर टीम की बात निर्भर करती है। लाइन से वापस भटक गए थे, लेकिन मिरान की जगह के ऊपर क्षेत्ररक्षक चौकन ने थे, वहां पर खेला था, बैकअप करते, रन होने की गुंजाइश नहीं। क्रिकेट के मैदान के ऊपर दो बेहतर टीमों के बीच में मुकाबला चलता है तो दर्शकों का देखने का तरीका कुछ और रहता है। दर्शक चाहते कि आखिरी ओवर की आखिरी गेंद तक नफा तुला कांटे का मुकाबला, रोमांच भरा मुकाबला साबित हो सके। विजय पवार रफ्तार के साथ चले, ऑप्टिक के बाहर की गेंद स्क्वायर लेग अंपायर के बगल में खेला है। 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है। बिना कोई विकेट खोते हुए 8 रन। रजत कुडाळकरच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये समीर नाईक वजरीम क्रिकेटर्स यांच्याकडून। समीर नाईक वजरीम क्रिकेटर्स रजत कुडाळकरच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये। खिलाड़ियों को प्रेरित करने के लिए, प्रोत्साहित करने के लिए इनामों की बौछार की जा रही है। मैं धन्यवाद पेश करना चाहता हूं। विजय की गेंद, ऑफ स्टिक के बाहर की गेंद उठाकर मारने का प्रयास किया, लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है। बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, गेंद को बैकअप करते, सीधी गेंदबाज के पास गेंद सुपुर्द करते, तब तक 2 रन लेने का मौका था। 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 10 रन बिना कोई विकेट खोते हुए। दोनों भी बल्लेबाजों की तारीफ करनी होगी, संयम बरकरार रखा है, निगाहें चौकन्नी है, बदन का संतुलन बेहतर है, फुटवर्क बेहतर कर रहे, और खास करके टाइमिंग। कई दर्शक बड़ी मात्रा में मैदान के भीतर हर मुकाबले की मजा लूटने के लिए मौजूदगी दर्शकों ने दिखाई है। काफी बढ़िया क्रिकेट के लिए सुनहरा पल। विजय पवार की गेंद कारपेट के सारे खेला है, जैसे ही खेला 1 रन भागकर पूरा किया। बातों बातों में पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 58 रनों का पीछा करते हुए स्कोर हो चुका है 11 रन बिना कोई विकेट खोते हुए। जीत हासिल करने के लिए जीत हासिल करने के लिए 57 रनों की जरूरत। मंजिल काफी दूर है, लेकिन हौसला बुलंद रखकर दोनों भी बल्लेबाजों ने सच में उतरनी चाहिए। यही वजह कहना चाहूंगा कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही चर्चा करने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। हौसला बुलंद रखना चाहिए, तभी आप अनहोनी को होनी बनाकर दिखा सकते हो। आपके पास काबिलियत है, लेकिन कागज के ऊपर दिखने वाली काबिलियत आज सेमीफाइनल मुकाबले के दौरान आपको सच में उतारनी होगी, चाहे बल्लेबाज हो, चाहे गेंदबाज हो, चाहे क्षेत्ररक्षण हो, क्योंकि हर एक के दावित्व के ऊपर सेमीफाइनल मुकाबले का जो दावित्व है निर्भर करता है। उठाकर मारना पसंद किया है, डीप मिड विकेट की तरफ क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 12 रन बिना कोई विकेट खोते हुए। 57 रनों का पीछा करना है, मंजिल काफी दूर है, लेकिन यहां पर दोनों भी बल्लेबाज अपनी तरफ से पूरी कोशिश किया कर रहे हैं। शुरुआत की ओवर थोड़ी सी महंगी साबित हुई, लेकिन दूसरे ओवर में काफी सटीक गेंदबाजी किया कर रहे हैं महेश साकलकर, जिन्होंने पहले मुकाबले में बेहतरीन गेंदबाजी का दावित्व निभाया था। लेकिन यहां पर देखो, रॉकेट की तरह यहां पर अजब और गजब, अजूबा,
तराना बजाते हुए गेंद सीमा रेखा के बाहर चली गई 6 रन के लिए। क्या बढ़िया टाइमिंग, क्या बढ़िया शरीर का संतुलन, उससे भी बेहतर निगाहें, और खास करके तारीफ करनी होगी टाइमिंग की। परिपूर्ण क्रिकेट उभर के बाहर निकली है। अंपायर ने यहां पर नो बॉल घोषित की है। लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर खेली हुई गेंद तराना बजाते हुए सीधी सीमा रेखा के बाहर चलती हुई 4 रन के लिए। काफी बढ़िया अंपायरिंग का दायित्व, हर गेंद के ऊपर बेहतरीन अंपायरिंग का दायित्व निभा पाते हुए, और तजुर्बे वाले अंपायर मैदान के ऊपर मौजूदगी दिखाते तो स्कोरिंग काउंटिंग करते समय, वेयरन पेशकश करते समय, क्रिकेट देखते समय, क्रिकेट खेलते समय दिक्कत महसूस नहीं होती, चाहे लेदर क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो। ऑफ टिक के बाहर की गेंद अपने फॉलो थ्रू में कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दायित्व, कारपेट के सारे निकल रही थी गेंद लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर। तारीफ करनी होगी गेंदबाज की, गेंदबाज का नाम है महेश, जो हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी जारी रखने के लिए फिर एक मरतबा अपने रनिंग मार्च से चले। कारपेट के सारे खेली हुई गेंद कवर के दिशा के ऊपर बैकअप की जाती, तब तक 1 रन लेने का मौका। दोनों भी बल्लेबाजों ने बिना दिक्कत लहरते हुए 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 24 रन। 24 रनों की लंबी साझेदारी साबित होते हुए ध्रुव पार से गोवा टीम का प्रतिनिधित्व करते हुए, और यही वजह दोनों भी बल्लेबाजों की तारीफ करनी होगी, चाहे रोहित हो चाहे रजत हो। कवर के दिशा के ऊपर खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया। 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से 25 रन का फासला पूरा किया है। 57 रनों का पीछा करना है, लेकिन अभी भी दोनों भी बल्लेबाज बेहतर से बेहतर बल्लेबाजी साबित करते हुए लंबी पारी खेलने के इरादे से। कितना बढ़िया बल्लेबाजी का दायित्व देखो, कवर के दिशा के ऊपर खेला है। 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 26 रन। बातों बातों में 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 57 रनों का पीछा करते हुए स्कोर हो चुका है 26 रन। ध्रुव पार से गोवा टीम के खेमे में निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है। यहां पर विकेट की मांग की जा रही है। यहां पर गेंदबाज रफ्तार के साथ साथ कल्पक का दोहराते हैं, परिवर्तन के दौर के ऊपर गेंद डालते हैं तो बल्लेबाजों को माया जाल में फंसा सकते हैं। भाकित करना गलत बात साबित हो सकती है। मैदान के ऊपर 2 बेहतर टीमों के बीच में, मैदान के ऊपर 2 बेहतर टीमों के बीच में मुकाबला चलता है तो कभी बल्लेबाज हावी होता है, कभी गेंदबाज हावी होता है। क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी भी प्रमुख मानी जाती है। जिस टीम का क्षेत्ररक्षण बढ़िया रहता है उस टीम को जीत हासिल करते समय दिक्कत महसूस नहीं होती, चाहे लेदर क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो। बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर, चाहे महेश राणे हो, समीर राणे हो, चाहे सचिन कामली हो, उनके सहयोग में वंजारी भी बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग किया कर रहे हैं। स्कोरर बेहतरीन जिम्मेदारी निभा पाते हैं स्कोरिंग की काउंटिंग की, तभी दिक्कत महसूस नहीं होती वेहरन पेशकश करते हुए। कितना स्कोर हो चुका है, कितनी गेंदों में कितने रनों की जरूरत है, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, कितने विकेटों का पतन हो चुका है, कौन सा गेंदबाज गेंदबाजी किया कर रहा है, कौन से 2 बल्लेबाज बल्लेबाजी किया कर रहे, उसी का पूरा लेखा जोखा पेशकश करने की मजा कुछ और रहती है। कई सालों से यह सिलसिला जारी है, चाहे हिंदी की परिभाषा हो चाहे मराठी की परिभाषा हो। ऑफ पिच के बाहर की गेंद स्लिप के ऊपर खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करते तब तक बल्लेबाज चौकन्ने थे। एक रन का इजाफा, कुल मिलाकर स्कोर हो चुका है 27 रन। पूछने की जरूरत नहीं कितना स्कोर हो चुका है, बिना दिक्कत क्रिकेट खेलो, बिना दिक्कत क्रिकेट की मजा लूटो। दर्शक बड़ी मात्रा में मैदान के भीतर चारों तरफ सेमीफाइनल मुकाबले की मजा लूटने के लिए।
गेंदबाज का नाम है कुणाल कदम। बढ़िया गेंद डाली थी, खेलने का प्रयास किया था, लेकिन फुटवर्क रख नहीं पाए, शरीर का संतुलन रख नहीं पाए और यही वजह थी गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर ने स्वयं जाकर बैकअप की वापस बुलर के पास। कमेंट्री कक्ष की तरफ से कुणाल गेंदबाजी की धुरा संभालने के लिए तैयार। और द विकेट चले, उठाकर मारना पसंद किया, काफी देर तक हवा में, काउ कॉर्नर की दिशा के ऊपर हवा में चली गई गेंद, कॉट होने का संभव था, लेकिन आखिरकार आखिरी मूवमेंट पे कॉट ड्रॉप कर बैठे, जीवन दान दे बैठे, लेकिन बल्लेबाज ने उसी का लाभ उठाते हुए रन लेने का प्रयास किया, लेकिन किस्मत उनके पक्ष में नहीं थी। आखिरकार रन आउट होकर बल्लेबाज को खेमे में लौटना पड़ा। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है रोहित नार्वेकर। कभी कभी मैदान के भीतर कई बातें होती रहती है, वो क्रिकेट का एक हिस्सा होता है। मैदान के बाहर बैठकर कई बातें कहना आसान होता है, लेकिन भीतर जाकर करना पड़ता है तो बदन को पसीना आता है। नहीं तो हर कोई सचिन तेंदुलकर बन पाता, हर कोई बायन लारा बन पाता, हर कोई डेविड बून बन पाता, हर कोई डॉन ब्रैडमन बन पाता, हर कोई सुनील गावस्कर बन पाता, हर कोई जॉन टी रोड बन पाता। वक्त वक्त की बात होती है, वक्त किसी के लिए रुकता नहीं, वक्त के साथ सफर करना पड़ता है, कंधे से कंधा मिलाकर, तभी मंजिल आंखों के सामने दिखाई देती है। बाद में मंजिल को छूने की मजा कुछ और रहती है। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है, तीसरी ओवर प्रगति पर, और तीसरे ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं, 3 गेंदें डाल चुके हैं। गेंदबाज की हैसियत से कुणाल कदम, नए बल्लेबाज मैदान के ऊपर। बल्लेबाज का नाम है सूरज गावड़े। सूरज पहली मरतबा बल्लेबाजी करने का प्रयास करेंगे। सामना करना है उन्हें गेंदबाज कुणाल का, जो कमेंट्री कक्ष की ओर से गेंदबाजी जारी रख रहे हैं। आते ही अपना इरादा स्पष्ट किया, स्क्वायर लेग के दिशा के ऊपर गेंद को खेला, लेकिन स्क्वायर लेग के क्षेत्ररक्षक की तारीफ करनी होगी। बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाते हुए, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाते हुए जहां पर 2 रन थे, वहां पर 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 29 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 57 रनों का पीछा करते हुए। लॉन्ग ऑन की दिशा के ऊपर खेली हुई गेंद, क्षेत्ररक्षक मौजूद है, सीधी उनके दस्तानों पे गेंद को बैकअप किया, तब तक 1 रन भागकर पूरा किया। एक रन की संयोग से स्कोर हो चुका है 30 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 57 रनों का पीछा करना है। तीसरे ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं, 5 गेंदें डाल चुके, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए तैयार। गेंदबाज का नाम है कुणाल कदम। रफ्तार के साथ चले कुणाल, उठाकर मारना पसंद किया था, मिड विकेट के दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, बैकअप करना पसंद किया क्षेत्ररक्षक ने। पहले प्रयास में बैकअप करते, तब तक बल्लेबाज ने 2 रन भागकर पूरे किए। मेरे ख्याल से दूसरा रन लेते समय बल्लेबाज रजत कुडालकर रन आउट होकर खेमे में चलते हो गए। बड़ी मछली जाले में फंस गई। बातों बातों में 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 57 रनों का पीछा करते हुए ध्रुव पार से गोवा टीम ने स्कोर बनाया है 2 विकेट के नुकसान के ऊपर 31 रन। तो 3 ओवर का खेल अभी भी शेष, और यहां पर 18 गेंदों के ऊपर 26 रनों की जरूरत, 18 गेंदें शेष, और सेमीफाइनल मुकाबला जीतने के लिए ध्रुव पार से गोवा टीम को 26 रनों की जरूरत। और उन्हीं 26 रनों का पीछा कैसे किया जाता है, उसी का लेखा जोखा पेशकश करने के लिए मालवनी के कमेंटेटर बादल चौधरी।
धन्यवाद राजा सर. देवबाराखोर गावाल्यानो परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचं स्वागत. पहिल्या सेमीफायनलमध्ये फ्रेंडशिप चेनवण संघ अंतिम फेरीत प्रवेश करणारो पहिलो संघ आणि दुसरे दोन संघ एकमेकांच्या समोर. धारसकळ गोवा विरुद्ध ध्रुव पारसे. पहिली बॅटिंग करून 56 धावांचो डोंगर उभो केलो अवरीत धारसकळ गोवा संघान आणि तेतो पाठलाग करताना 57 धावांचं लक्ष्य. तुमका दिसणारो कॉमेंट्री बॉक्स माझ्या समवेत आमचे स्कोरर निळकंठ वंजारे, सचिन कांबळी, समीर राणे, दीपक भोगटे आणि सगळ्यांची छबी तुमका दाखवणारो आमचो कमलेश मेस्त्री, शेखर परब. कमलेश तुमका स्क्रीनवर दिसता. 18 बॉल शेवटचे शिल्लक, 26 रन्सांची गरज आणि बॉलिंग मार्कवर दिसतलो विजय पवार. 18 बॉल 26 रन. करण मोरे नवीनच मैदानावर प्रवेश केलेलो खेळाडू आणि त्यापूर्वी सूरज गावडे उर्फ भाऊ पेडणे प्रीमियर लीगचो ह्यो बेस्ट बॅटर. बॅटर चॉईस पॉवर प्ले पंचांचो इशारो. फक्त 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन असताना आणि बॉलिंग मार्कवर विजय. हे विजयचे 3 पाठीराखे बघूया सीमारेषेवर खैसर तैनात. आखांड्यावरचे खेळाडू शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन हे सर्कल मधले खेळाडू आणि उर्वरित 3 खेळाडू पहिल्या आखांड्याच्या पहिलाडी सीमारेषेवर. 18 बॉल 26 रन्सांची गरज. धावसंख्या 31 रन्सावर 2 विकेटचा पतन. करण चौथ्या विरीचो पहिलो बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू. करणचो प्रयत्न होतो अपरकट खेळण्याचो. बॅट आणि बॉलचो संपर्क नाही. हो प्रत्येक डॉट बॉल महत्वाचो सामन्याचो निकाल ठरवण्यासाठी आणि निकाल लावण्यासाठी. कोण लावतलो निकाल आणि कोण जिंकतलो निकाल आपल्या संघासाठी. धारसकळ गोवा आणि ध्रुव पारसे या 2 संघांच्या दरम्यान ही दुसरी सेमीफायनल. 17 बॉल 26 ची गरज. या दरम्यान बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेन रोलिंग 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 लाजरी चौकार. ज्या चौकाराची बरोच काळ अपेक्षा होती तो चौकार तुमका बघूक मिळालो आणि या चौकारनिशी धावसंख्या 35 रन्सावर येऊन. एक्झिक्युशन बघा करणचा. थोडंसं आखूड टप्प्याचा चेंडू. बॅलन्स बनवलं मागच्या पावलावर. बॉडी वेट ट्रान्सफर केला. बॅलन्सिंग करून सुंदर अपरकट गली क्षेत्रामध्ये. 16 बॉल शेवटचे शिल्लक 22 रन्सांची गरज. नुकतोच बाद झालेलो खेळाडू होतो रजत कुडाळकर. ज्या रजतने 2 वर्षापूर्वी हा मैदान प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळाच्या स्पर्धेसाठी गाजवला. त्या रजतचा धावबाद होणं संघात बसलेलो मोठो धक्को. पण त्यानंतर मैदानावर इलेलो संघाचो लाडको भाऊ सूरज ज्याचं नाव असा. मध्यरात्र जरी उलटान गेली तरी हो सूरज मैदानावर. तळपणा बाकी. आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पूल. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू डोंगरीच्या दिशेन लाजरी चौकार. सलग 2 चौकार जे खूप महत्वाचे होते. करण मोरे जणू काही डगआउट मधून सेट होऊन इलेलो खेळाडू आणि ज्या खेळाडू नुकतो जरी प्रवेश केला तरी सुद्धा जणू काय चेंडू फुटबॉल एवढं दिसताना. आमचे दुसरो कॅमेरो ऍक्शन मोड मध्ये शेखरच्या माध्यमातून प्रशांत घावनळकर मामा सगळ्या देवतांका जणू काय इतक्या पाण्यात बुडवून ठेवले. अमोल जमदाडे सर स्क्रीनवर तुमका दिसतात. निळकंठ वंजारे. धावसंख्या 39 2 गड्यांच्या मोबदल्यात. 15 बॉल 38 रन्सांची गरज. 15 चेंडू 18 धावांची गरज. 39 या धावसंख्येवर सबमरीन खाली रवलेलो चेंडू. एक एक डॉट एक एक चौकार खूप गरजेचो दोन्ही संघांचा विचार केलो तर. पहिल्या सेमीफायनलीत गोवा संघाचा पराभव करून फ्रेंडशिप चेनवण संघ अंतिम फेरीत दाखल. दुसऱ्या बाजून गोईचो संघ येतलो अंतिम फेरीत. गोमंतक भूमीचो एक संघ अंतिम फेरीत तुमका दिसतलो फ्रेंडशिप चेनवण संघाविरुद्ध. प्रतीक्षा तो दारसकळ असतलो की ध्रुव पारसे असतलो. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन. फिल्डर रवलो दूर आणि चेंडू गेलो भूर. लाजरी चौकार. या ओव्हरमध्ये करण मोरे बॅटर चॉईस पॉवर प्लेचो त्यांनी का वापर केलो. गोलंदाज विजय पवारवर केलेले हे 3 कडे प्रहार 3 पाठभर वळ लाजरी चौकाराचे. 13 चेंडू 14 धावा 6.86 सरासरी अपेक्षित. सेमीफायनलचे हे 2 संघ गोमंतक भूमीचे
मालवणीत सांगायचा तर तुझा माझा गीत आणि चिमणा सांगता गीत ह्या प्रकारची ही सेमीफायनल. कोणी जिंकलो तरी गोयकारी खुश असतले कारण गोयचो संघ फायनल मध्ये दिसतलो. 13 बॉल 14 धावा. ध्रुव पारसे संघाचे संघमालक दीपकजी कणगोटकर, दाडसकळ गोवा संघमालक सन्मेश नाईक. 13 बॉल 14 रन्सांची गरज. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू डॉट बॉल, षटकाची सांगता. शेवटचे 12 बॉल 14 रन्सांची गरज. लाजरी क्रिकेटला वैभव प्राप्त करून देणारो स्क्रीनवर दिसणारो खेळाडू असा जयप्रकाश नार्वेकर बाळा हे टोपण नावाने प्रसिद्ध असा आणि बॉडी बिल्डिंग मधला एक वलयांकित ह्या नाव असा. 65 किलो वयोगटात सिंधुदुर्ग श्री जिंकणारे खेळाडू आणि मुंबईमध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत गट विजेतो ठरलेलो बाळा नार्वेकर स्क्रीनवर. बाळासाठी एकदा टाळ्या वाजवूया. हे आमचे लाजरी सदस्य आणि एम्पायर जिमचे हो कोच असा स्क्रीनवर दिसणारो बाळा. बाळा जरा हात उंचावून दाखवचा. धन्यवाद बाळा. त्याच्या बाजूक दिसणारे यशस्वी उद्योजक रोहन देसाई. रोहन जरा हात उंचावून दाखवतो कॅमेऱ्यासाठी. आणि त्याच्या बाजूक असणारे संजयजी भोगटे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धेसाठी बऱ्याच जणांकडच्या शुभेच्छा इले तर सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. 12 चेंडू 14 धावांची गरज. निखिल भरतू स्क्रीनवर आमचे साथी समालोचक. परत जाऊया मैदानाच्या दिशेन. 12 चेंडू 14 रन्स. सायकर यांच्या दिशेन भाऊ. बॉलिंग मार्कवर कुणाल. भाऊचा फटको आडव्या बेटने डीप मिड विकेटच्या दिशेन. 1 रन्सावर समाधान. भाऊ गावडे. धावसंख्या 44 रन्सावर. हे भाऊ दिसाक जरी शिरपुट असलो, हाडाची काडा आणि कमरेची तुंतुना बघून त्याच्यावर वाटत असला तरी तो खेळाडू काय क्षमतेचो असा. त्यासाठी तुमका पेडणे प्रीमियर लीग ध्रुव ट्रॉफी बघूची लागतली. जगप्रसिद्ध असणारी पेडणे प्रीमियर लीग उत्कृष्ट फलंदाज या नात्यान गाजवणारो गोयकारांचो आणि आमच्या महाराष्ट्र सिंधुदुर्गकारांचो हे लाडको खेळाडू आणि माझो एक लाडको जवळचो जिवलग मित्र भाऊ दिसता नॉन सायकर यांच्या दिशेन. करण मोरे सायकर एंडवर आतापर्यंत 3 लाजरी चौकार. शेवटच्या 11 बॉल 13 रन्सांची गरज. प्रयत्न ऑन द राईस खेळण्याचा होतो. टप्पो पडल्यानंतर उसळी घेणारो चेंडू कुणाल कडसून. विकेटकीपर नानक बीट करून शॉट थर्डमॅनच्या दिशेन धाव घेण्याची संधी नाही होती. उरले 10 बॉल 13 रन्सांची गरज. करण मोरे ह्या ओव्हरीतले 4 बॉल कसे खेळतलो. प्री डिटरमाइंड शॉट मिडॉनच्या दिशेन. नो मॅन्स लँड. चेंडू सीमा रेषा पार. चौकार की षटकार थोडीशी प्रतीक्षा पण चेंडू डायरेक्ट डोंगरार. लाजरी चौकार. रिप्ले मध्ये बघा सूरज गावडे याची वाट बघत होतो कधी एकदा टप्प्यात चेंडू गावता. करणला परत एकदा चेंडू गावलो स्लॉट मध्ये आणि करणने पोचवलो समोरच्या प्लॉट मध्ये. 48 धावसंख्या 9 चेंडू 9 रन. यवाराक यवार आणि साळगावचे पवार. शेवटचे 9 बॉल. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. थोडासा फुटवर्क असला असता तर हे चेंडू फुल टॉस मिळालो असतो. एकेरी धाव तरी सुद्धा 1 रन्सांची धावसंख्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर 49 रन्सार. शेवटच्या 8 बॉल 8 रन्सांची गरज. काय होताला या सामन्यात. ध्रुव पारसे गोवा संघ जिंकतलो की दाडसकळ गोवा संघ फायनल मध्ये प्रवेश करतलो. येणारो काळ येणारो वेळ आणि आज कोणाचो यळ बरो आणि कोणाचो खेळ बरो ता सुद्धा कळताला. भाऊ इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेने 1 सिंगल. धावसंख्या अर्धशतकावर 50 धावा. टाळी वाजतले ध्रुव पारसे संघाच्या अर्धशतकासाठी. 57 रन्सांचा टार्गेट असा. पाठलाग 57 7 बॉल शेवटचे रवले. 7 रन्सांची गरज. एखाद दुसरी विकेट एखाद दुसरं चौकार षटकार सामन्याचा निकाल लावण्यासाठी पुरेसो. कुणाल कदम ओव्हरीची सांगता करणारो. स्पेलचो शेवटचा चेंडू पुढे सरसावत लंगॉनच्या दिशेन. मिनी हेलिकॉप्टर 1 रन्स. एकावरच समाधान. थोडस धोको होतो खरो आणि त्यामुळे सूरजने दिलेलो नकार. सूरजला माहिती आहे या क्षणी विकेट फेकणं संघासाठी खूप धोकादायक. 1 रन्सानिशी 5 ओव्हरीची सांगता. धावसंख्या 6 रन्सावर.
या कुडाळच्या भूमीवर काही वर्षापूर्वी नंदू गावडे सरांनी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा भरवलेली, पण 1 लाख रुपयांची डे नाईटची स्पर्धा कुडाळमध्ये होऊची ह्या गेली अनेक वर्षांचा तुमचा आमचा सगळ्यांचा स्वप्न लाजरी कुडाळने पूर्ण केला. कुडाळच्या या भूमीवर लाजरी चषक 2024 आणि पहिल्याच पर्वात ही स्पर्धा प्रगतीच्या उच्चांकी दर्जावर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आजच्या दिवसात जवळपास 1.25 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत या स्पर्धेत भेट दिली. हे एक उच्चांक आणि हे वाजणारे टाळी आमच्या 1.25 लाख प्रेक्षकांसाठी. मैदानावर सुद्धा हजारो प्रेक्षक, जवळपास 8 ते 10 हजार प्रेक्षकांची गर्दी मैदानावर असा. या सगळ्या प्रेक्षकांका विनंती असतली महाअंतिम सामनो बघा, बक्षीस वितरण बघा, लकी ड्रॉ मधलो टीव्ही खायच्या संघ मालकाक मिळता ह्या बघा आणि त्यानंतर सुरक्षित आपल्या घराचा प्रवास करा. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 6 रन्सांची गरज. करण मोरे स्वीपचा प्रयत्न, डीप फाईन लेगच्या दिशेन 1 रन्स पूर्ण. हलकेच अपील, ज्या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होतो. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. बॉलचा पिचिंग पंचांच्या नजरेतून स्टंपांका मिस करून जाणारा. अजून 1 रन. धावसंख्या 5 रन्सांची गरज. 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सूरज उर्फ भाऊ गावडे, गोवा राज्याचा एक दर्जेदार खेळाडू. रजत कुडाळकर धावबाद झाल्यानंतर मैदानावर येऊन सामन्याची सूत्र आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न असतो भाऊचो. 11 बॉल 17 रन करण मोरे, 4 चेंडू 4 रन सूरज गावडे आणि बॉलिंग मार्कवर सूर्या गावकर. मॅन फ्रॉम वाळपई. ज्या वाळपई गावान दामू जोशी साहेबांसारखो दर्जेदार दशावतार कलाकार दिलो त्या वाळपईचो हो सूर्या. भाऊक माहिती असा फिल्डर खय असा सूर्या काय करतलो, त्यामुळे भाऊन हलक्या हातान खेळान काढलो. हे दोनही गोयचे खेळाडू असत, सूरज गावडे आणि सूर्या गावकर. त्यामुळे दोघांका माहिती आहे एकमेकाची सवय. मालवणीत सांगायचा तर कोणाच्या अळवा किती खाज असा दोघांका बऱ्यापैकी माहिती. आणि त्यामुळेच ही खाज घशापर्यंत जाताने तर ता अळू सोला लावूनच खाऊ होया आणि त्यामुळे सूरजने लावला ह्या 1 रन्साचा सॉल. 4 बॉल 4 रन्सांची गरज. फटकोतर सुंदर सीमारेषेच्या दिशेन चेंडू आखाडा पार, लाजरी चौकार. सामन्यात दिमागदार खेळानिशी करण मोरेच्या मॅच विनिंग नॉक सह 57 रन्सांचा पाठलाग करून दीपक कणगुटकर यांच्या मालकीचा ध्रुव पारसे संघ अंतिम फेरीत प्रवेश करणारा आजच्या दिवसातलो दुसरा संघ. अभिनंदन ध्रुव पारसे संघ. संमेश नाईक तुमच्या मालकीचा दार सकळ गोवा संघ या स्पर्धेत उतरवल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर करण मोरे, मॅन ऑफ द मॅच.